ओमराजे निंबाळकर यांच्यावर दबाव असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। ओमराजे निंबाळकर हत्येचा निकाल येणार होता, मात्र तो पुढे ढकलला। निकाल तुमच्याच बाजूने लावतो असं ओमराजे निंबाळकरांना सांगितलं असेल असा दावा राऊतांनी केलेला आहे। तर ओमराजे दबावामध्ये येतील असं वाटलं नव्हतं असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं। तर ओमराजे निंबाळकर यांच्यावर दबाव होता असा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे। ओमराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल येणार होता, मात्र तो पुढे ढकलला गेला। निकाल तुमच्याच बाजूने लावतो असं ओमराजे निंबाळकरांना सांगितलं असेल असा दावा राऊतांनी केलेला आहे। तर यावरच सुषमा अंधारेने प्रतिक्रिया दिलेली आहे। ओमराजे दबावामध्ये येतील असं वाटलेलं नव्हतं असं विधान सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात आलं आहे। खासदारांवरती दबाव कशा प्रकारे येतात। आता ओमराजे निंबाळकर आहेत, ओमराजे निंबाळकर त्यांचं नाव त्या यादीमध्ये मी वाचलं, आपण दिलेल्या यादीमध्ये। 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली। 20 वर्षापूर्वी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि 20 वर्ष तो खटला सुरू आहे। काल निकाल होता, काल निकालाचा दिवस ठरला, जजमेंट डे मुंबई हायकोर्टात। आता आमच्यापर्यंत अशी माहिती आली की पवनराजे निंबाळकरांवरती दबाव असा आहे, आपलं ओमराजेवरती, तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटामध्ये सांगा, आम्ही तुम्हाला हवा तसा निकाल देतो। ओमराजेंच्या एका महत्वाच्या केसचा निकाल आहे। निकाल 20 तारखेला येणार आहे। निकालावर का बरं हे सगळं अवलंबून असावं? निकालामध्ये असा काही शब्द दिलाय का? कदाचित निकालामध्ये अशी काही आश्वस्तता आहे का की आम्ही तुमचा पारंपरिक राजकीय विरोधक, तुमची कायमची डोकेदुखी संपवून टाकू, तुम्हाला तुमचा राजरस्ता मोकळा असेल, असा काही शब्द मिळालेला आहे का?